आपल्याला माहित आहे का, आपण साखर आणि मैदा ह्या दोन गोष्टी सोडल्या की लगेच वजन कमी होतं. बघा तुम्ही ट्राय करून. तुम्ही एक 10 दिवस साखर आणि मैदा पूर्णपणे सोडा, झटपट वजन कमी होतं. मग तुम्हाला पण असं करायचं असेल तर 100% करा. पण पण बघा मी काय म्हणतोय, हेच आपल्याला लक्षात येत नाही. आपण ज्यावेळेस साखर मैदा पूर्णपणे सोडतो आणि अचानक नंतर थोडंसं जरी खाल्लं तर लगेच वजन वाढतं. याचं कारण काय माहित आहे? आपण ज्या वेळेला साखर आणि मैदा बंद करतो त्यावेळेला शरीरात पाणी साठवून धरण्याचं सिस्टम म्हणजे ग्लायकोजन ते कमी होत असते आणि ते वजन कमी होतं. म्हणजे तुमचा फॅट लॉस होत नाही. लक्षात घ्या, फॅट लॉस होत नाही. तर तुम्हाला प्रमाण कमी करायचं, पूर्ण बंद करायची गरज नाही. तुम्ही कायम लाईफ टाईम बंद करणार आहात का? हे नॉर्मली जेवढं कंट्रोल करता येईल तेवढं कंट्रोल करा. नॉर्मल प्रमाण ठेवा आणि हालचाली मात्र सातत्याने ठेवा. तर ह्याच्याबरोबर काय पाहिजे तुम्हाला? योग्य व्यायाम आणि योग्य प्रोटीनयुक्त आहार पाहिजे. तर तुम्हाला याचा चांगला फायदा होणार आहे. वेट लॉस मध्ये शॉर्टकट करू नका, त्याचा त्रास पण होणार तुम्हाला. त्यामुळे कारण सांगायची नाहीत. चांगला आहार आणि व्यायामाला सुरुवात करा. अजिबात कारण सांगू नका आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा. धन्यवाद.